आणि आता थेट जातोय लोहगडावरती घडलेल्या धक्कादायक घटनेसंदर्भातले अपडेट समोर येत आहेत। सिया गोयलनं तिचा होणारा नवरा केतन अग्रवालसाठी कट रचला। लोहगड किल्ल्यावरनं पडून 26 वर्षीय केतन अग्रवालचा मृत्यू झाला। हा अपघात असल्याचं सुरुवातीला भासवण्यात आलं, मात्र प्रत्यक्षात हा अपघात नव्हता तर हा घातपातच होता। पोलिसांना या घटनेबाबत संशय आला आणि संपूर्ण केस ही अक्षरशः 360 डिग्रीमध्ये फिरली। एक क्लू पोलिसांसाठी महत्त्वाचा ठरला आणि धक्कादायक खुनाचाच उलगडा झाला। अधिक माहिती घेऊयात, अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, या संपूर्ण घटनेमध्ये वडिलांचा जबाब सुद्धा समोर आलेला आहे। वडील एकीकडे काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात, त्याची बहीण जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात अनेक घडलेल्या जुन्या घटनांबद्दलचा दाखला देतेय। आत्ताचे काय अपडेट्स? प्रज्ञा, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या ठिकाणी या घटनेला हत्याकांडाच्या कटाला मूर्त रूप देण्यात आलं त्या ठिकाणी मी आहे। लोहगडावरच्या याच पश्चिम बाजूच्या कडेवरनं केतन अग्रवाल याला सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्या माध्यमातून ढकलण्यात आलं आणि याच दरीमध्ये पडून केतन अग्रवालचा जागीच मृत्यू झाला। 18 जूनला सकाळी 10:30 वाजताच्या सुमारास 8:30 वाजताच्या सुमारास पुण्यातील लोढा बेलमोंडो परिसरातनं हे दोघेही या ठिकाणी आले। तिचा बर्थडे, सिया गोयलचा वाढदिवस जो आहे, हे वाढदिवस 19 तारखेला होता। मात्र प्री बर्थडे सेलिब्रेशन आपल्याला लोहगडावरच करायचं आहे म्हणून ती केतनला या ठिकाणी घेऊन आली होती आणि यासोबतच केतनला देखील ट्रेकिंगची आवड असल्या कारणानं त्यांनी देखील याला लगेच होकार दिला होता। साधारण गेल्या अनेक दिवसांपासून ती सतत लोहगडावरती चलण्यासंदर्भातला आग्रह केतनकडे करायची। मात्र यामध्ये पोलीस तपासात एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची पुढे आलेली आहे की फक्त 18 जूनलाच नाही तर यापूर्वी देखील 2 वेळा सिया गोयल हिच्या माध्यमातून केतनला या ठिकाणी आणून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। 31 मे रोजी देखील दोघंही ट्रेकिंगच्या बहाण्याने लोहगडावर आले होते। याच ठिकाणी फोटोशूट करत असताना त्यावेळी सियाने धक्का देण्याचा प्रयत्न केला। यानंतर 14 जूनला आले आणि या ठिकाणी फोटो काढत असताना सियानी त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला। मात्र नंतर तिने या ठिकाणी साप निघाल्याचा बनाव करून आपण घाबरली होती मी असं सांगितलं केतनला। आता हे परिवाराकडनं माहिती पुढे येते। मात्र 18 तारखेला ती एकटीच या ठिकाणी आली नाही। जरी केतन अग्रवालला त्या दिवशी असं वाटत असलं की आपण दोघं या ठिकाणी उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रंगवण्यासाठी आलो आहे, तर तसं नव्हतं। या चेतन अग्रवालच्या मृत्यूमध्ये भागीदार असलेला चेतन चौधरी हा देखील त्यांच्या मागे काही फुटांवर चालत येत होता आणि त्या दोघांनी या ठिकाणी ते दोघंजण आले। सिया गोयलने केतन अग्रवालला, आपण हे संपूर्ण दृश्य बघतो, अत्यंत विहंगम निसर्गाचं दृश्य या ठिकाणी दिसतंय आणि हेच दृश्य दाखवण्यात, सेल्फी आणि फोटो काढण्यात या ठिकाणी केतनला व्यस्त ठेवलं आणि त्यानंतर ते या दरीमध्ये कोसळला आणि यानंतर सगळा बनाव जो आहे त्यांनी त्यांचा जो ठरलेली स्क्रिप्ट होती ती स्क्रिप्ट पुढे एक्झिक्यूट करण्यात सुरुवात केली। सियाने सर्वप्रथम आरडाओरड केली, या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना सांगितलं। यानंतर त्या सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना कळवलं आणि जे लोकेशन सांगण्यात आलं होतं तो कुठे पडला तर वरून काहीतरी मंदिरं दिसतात, हे जे खाली मंदिर आपण दाखवतो वरून काही मंदिरं दिसतात त्या भागामध्ये आम्ही फोटो काढत होतो असं तिने सांगितलं। आणि हे जे मंदिर आहे हेच लोहगडाच्या पायथ्याशी पश्चिम बाजूला असणारे नवग्रहाचे मंदिर आहे। यानंतर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शिवदुर्ग मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांना बोलवलं। ते सगळे या ठिकाणी आले। सुरुवातीला त्या गिर्यारोहकांना देखील असं वाटलं होतं खाली बऱ्याच प्रमाणात झाडं आहेत तर कुठतरी हा मृत्यू टळला असेल। मात्र ज्यावेळी प्रत्यक्षात ही गिर्यारोहकांची टीम आतमध्ये गेली त्यावेळी या केतन हा डोक्यावरच पडला होता, त्याचा मेंदू फुटला होता, अनेक ठिकाणी शरीरावर जखमा झाल्या होत्या आणि त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर त्याचं शरीर, मृतदेह त्याचा बाहेर आणण्यात आला आणि त्याच वेळी ज्या प्रकारची सियाची वागणूक होती आणि हे सगळं दिसत होतं त्यावेळी देखील जे बचाव करणारे त्या टीम मधले सदस्य होते त्यांना देखील त्यावेळी काहीसा संशय या सगळ्या घटनेवर आला होता। यानंतर सगळं झालं 2-3 दिवसानंतर, अंत्यविधीच्या 2-3 दिवसानंतर ज्यावेळी सिया गोयल ही केतन अग्रवालच्या घरी गेली त्यावेळी केतन अग्रवालच्या बहिणीच्या माध्यमातून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले ज्याची समाधानकारक उत्तरं सिया देऊ शकली नाही। यानंतर पोलीस देखील एकीकडे दुसऱ्या या सगळ्या याचा तपास दुसऱ्या अँगलनी करत होती आणि त्यावेळी त्यांना एक संशय
आला तो म्हणजे या ठिकाणचे जेव्हा सीसीटीव्ही फुटेज पडताळले जात होते तर यांच्या मागोमाग एक चालत असणारा हुडी घातलेला मास्क लावून चालत असलेला व्यक्ती. खरं तर 18 जून त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक दृष्टीनं आणि काहीसा वातावरणीय दृष्टिकोनातून याचा तपास केला तर 18 जूनला कडकडीत ऊन या लोहगडावर होतं आणि इतकं कडकडीत ऊन असताना हुडी तोंडाला मास्क लावून येण्याची काय गरज अशा पद्धतीचा संशय बळावला. पोलिसांनी या सीसीटीव्ही मध्ये असणाऱ्या तरुणाचा माग काढला, त्याच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं. मात्र त्या दिवशी त्याचा जो मोबाईल आहे चेतन चौधरी हा आपला मोबाईल आपल्या दुकानात ठेवून त्याच्या दुकानातील नोकराचा मोबाईल घेऊन आला होता. मात्र ज्यावेळी सीडीआर चेक करण्यात आले त्यावेळी चेतन चौधरी याने दिवसभरात कुणाचेही फोन कॉल्स घेतले नव्हते आणि यावरनं सगळ्या गोष्टी उलगडत गेल्या. सुरुवातीला अपघात दाखवण्यात आला मात्र प्रत्यक्षात हा घातपात होता. सिया गोयल आणि चेतन चौधरी सध्या पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांना 7 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे. अनेक धक्कादायक खुलासे यामधनं आता पुढे येणार आहे. या ठिकाणी जर त्यांचा प्लान फसला असता तर 19 तारखेला ज्या ठिकाणी महाबळेश्वरला देखील एक वाढदिवसाचं सेलिब्रेशन होतं सियाचं, त्या ठिकाणी देखील पुन्हा एक नवा कट त्यांनी आखून ठेवला होता. दुर्दैवानं केतन अग्रवालच्या बाबतीत त्याच्या हत्येचा कट त्याला मूर्तरूप याच ठिकाणी मिळालं.